हाय 9th स्टैंडर्ड स्टूडेंट। आज हम आपका मराठी का थर्ड लेसन देखेंगे। लेसन का नाम है बेटा मी ऐकतो आहे। लेखक है व.पु. काळे, वसंत पुरुषोत्तम काळे। उनका जन्म 1932 में हुआ और मृत्यु 2001 में। वो कथा लेखक थे, अच्छे निबंधकार, नाटककार, कादंबरीकार थे। लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हाताने, पेन सलामत तो, गुलमोहर, कर्मचारी, कार्य भूललासी, ऐक सके, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, ये सब उनके कथा संग्रह थे। ही वाट एकट्याची, पार्टनर, ये कादंबरी थे। आकर्षक कथनार्थके, ओघवती निवेदनशीलता आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत। बहुत अच्छे वो कथा लेखक भी थे। इस प्रस्तुत लेसन में संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। ये लेसन बच्चों संगीत सीखने वाला लड़का और संगीत कलेवर जीवापाड प्रेम करनारे उनके पिताजी और संगीत सीखने वाला अपने पापा के खातिर अपने पापा का सपना पूरा करने वाला उनका बेटा, इनका बहुत अच्छा चित्रण इस प्रस्तुत पाठ में किया है। देखते हैं। तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। उगीचच इकडे तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विलयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। आपण शांततापणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे। मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडलवादनाने होईल। बच्चों, म्यूज़िक क्लास सिखाने वाले मतलब वायलिन सिखाने वाले एक सर म्यूज़िक टीचर होते हैं। वो नाम उनका प्रोग्राम रहता है शिरीष भागवत करके। वो लड़का है इस कहानी का स्टोरी में जो अपने पापा जो उनके संगीत पे बहुत उनका प्यार रहता है। उनको बहुत अच्छा संगीत लगता है, जो संगीत कला है वो म्यूज़िक उस पर, तो वो अपने पापा के खातिर और अपने आनंद के खातिर वो सीखता है और उसी का ही प्रोग्राम रहता है जो उनके म्यूज़िक टीचर प्रेजेंट मतलब उसको मौका देने के लिए प्रोग्राम अरेंज करते हैं। तो उसी के लिए पहले थिएटर में जो सीन है वो बताया गया है कि तीसरी घंटा होने के बाद सब लोग अभी कौन सा भी प्रोग्राम अटेंड करने के बाद सब लोग उत्सुक रहते हैं कि वो प्रोग्राम कब आए, कब सब जन प्रेजेंट करें, इसलिए तो वही बता रहे हैं उनके म्यूज़िक टीचर की। अभी शिरीष भागवत वो आने वाले हैं, प्रेजेंट करने वाले हैं। पिडलवाद्य मतलब वायलिन का ही, वायलिन ही होता है, उसका प्रोग्राम रहता है, इसलिए वो अभी प्रेजेंट करने वाले हैं। और सब जन स्त्री पुरुष लेडीज एंड जेंटलमैन, आप ये मेरा पहला कार्यक्रम है और आप ये प्रोग्राम अच्छे से अटेंड करो, ये सबको रिक्वेस्ट है। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत। हा माझा विद्यार्थी विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे। कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे, हे लक्षात घेऊन आपण त्यांच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती। एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले। वो अनाउंस करते हैं, शिरीष के बारे में बताते हैं। शिरीष मेरा नया स्टूडेंट है और वो बहुत ही अच्छा वायलिन बजाता है और उसको एक मौका देने के लिए मैं उसका प्रोग्राम सबके सामने प्रेजेंट कर रहा हूँ। आप उसका प्रोग्राम जो भी है वो अच्छे से अटेंड कीजिए, ये आपको विनंती है। मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती। खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करेल याची मला खात्री होती, म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो। उनकी जो म्यूज़िक टीचर है वो बोल रहे हैं कि ये नया स्टूडेंट है और मैं इसको प्रोग्राम दे दूँगा, देने के बाद वो मेरे स्कूल का म्यूज़िक स्कूल का नाम ना ख़राब करे, ये मुझे डर लग रहा था, लेकिन फिर भी मैंने उसको मौका दिया। मी शिरीषकडे पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता।
पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडद्यावर जाऊन बाहेरचा श्रोतवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खून करताच मी पडद्यावाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर केला. फिर वो उनके टीचर बोलते हैं कि मैंने शिरीष की तरफ देखा. शिरीष वो बहुत ही अच्छा और गुणी लड़का था और वो उसके अंदर बहुत कॉन्फिडेंस था. वो ज़रा भी डर नहीं रहता, उसको लग ही नहीं रहा था, उसका फर्स्ट प्रोग्राम था, उसको ज़रा भी मतलब डर नहीं लग रहा था. मुझे मेरे मन में विचार आया कि ये अभी थोड़ा उत्साह दिखा रहा है, बाद में ऑडियंस के बाद जब सामने जाएगा तो ये नर्वस हो जाएगा. लेकिन वो थोड़ी देर के बाद शिरीष उनके म्यूज़िक टीचर को इशारा करता है और पर्दा ऊपर करने के लिए बोलता है. शिरीष और पडदा ऊपर हो जाता आहे. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले व त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषने सबंध श्रोतेवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून लागले. तो गडबडून गेला हे मी ओळखलं होतं. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझं कर्तव्य होतं. मी तंबोऱ्यावरल्या तंबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच आत्मविश्वासाने न्हावून गेला व हलकेच त्याचा षडेच लावला. 10 ते 12 वर्षाचा मुलाने आत्मविश्वासाने न्हावून निघाला व शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणे शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवर ही नाही. बच्चों, शिरीष के बारे में, उसके कॉन्फिडेंस के बारे में उनकी टीचर बता रहे हैं, म्यूज़िक टीचर, कि मुझे लग ही नहीं रहा था कि इतना अच्छा वो मतलब अरेंज करेगा सब माहौल और सारे ऑडियंस के सामने. वो 10-12 साल का लड़का इतना अच्छा मतलब कॉन्फिडेंस उसके अंदर इतना अच्छा रहेगा. मैं ये सब देख के बहुत मतलब आश्चर्यचकित हुआ था कि वो ज़रा भी नहीं डरा और उनके सामने ऑडियंस के सामने गया बड़े कॉन्फिडेंस से. उन्होंने फिर वायलिन बजाना चालू किया. एक धूप करके षड्ज लावले, मतलब उन्होंने अच्छे से ये लगाया वायलिन का जो रहता है. और एक राग, भूक रागातील एक भूक रागातील गत उसने क्या की, एक राग उसने एक सुनाया सबको. और उनके टीचर को भी बिलीव नहीं हुआ कि इतना अच्छा वो बजा सकता है. पंचेंद्रिय दगा तर देत नाहीत ना अशी शंका मनात वाटू लागली. माझ्या जागी तुम्ही असता आणखीन कोणीही असतं तर त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का? पी जनार्दन. मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी मला शिरीष म्हणतात. मला गाण्याचा फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर? मतलब उनके सर शिरीष के बारे में बता रहे हैं कि 6 महीने पहले ये मेरे पास आया था संगीत सीखने, वायलिन सीखने के लिए. आने के बाद मेरे बारे में पूछने लगा कि आप ही पी जनार्दन हो क्या? मेरा नाम शिरीष भागवत है. मुझे घर में सब प्यार से श्री बुलाते हैं. मुझे गाना बहुत पसंद है. तो उनके म्यूज़िक टीचर बोलते हैं, गाना अच्छा लगता है आपको? माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील, पण शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझी अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये द्यावे लागतील. शिरीष अपने सर से बात करने लगे कि मेरे से ज़्यादा मेरे पिताजी को गाना बहुत अच्छा लगता है, म्यूज़िक बहुत अच्छा लगता है.
और मैं ये सब सीखूँ, ये मेरे पिताजी को अच्छा लगेगा, इसलिए मैं सीख रहा हूँ। ये उत्तर सुनने के बाद उनके म्यूज़िक टीचर को अच्छा भी लगा और उसके साथ साथ उनका थोड़ा शिरीष का गुस्सा भी आया और शिरीष बोलने लगे, सर मेरी एक रिक्वेस्ट है, मैं मेरे साथ मेरे पिताजी को भी लेके आऊँगा। तो वो मान्य करते हैं और बोलते हैं हाँ ठीक है, मंजूर है हमें, लेकिन आपको मंथली 50 रुपये देना होगा फीस। तो उसको कबूल होता आहे, कबूल, उद्यापासून मी येतो, माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का, असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील. नाना, आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्यांच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायची अशी माझी रीत होती, प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचं असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. मतलब दूसरे दिन मैं, शिरीष बोलता है कि मैं दूसरे दिन से आऊँगा टीचर सर. दूसरे दिन वो आते हैं, वो अपने पिताजी के साथ आते हैं. उनके पिताजी के हाथ में नोटबुक भी रहता है क्योंकि वो संगीत के कुछ नोट्स रहते हैं और लिखने के लिए. शिरीष आ गए अपने पिताजी के साथ और उनके सर, एक उधर के रूल रहता है कि उनके सर खुद ही पहले दिन वायलिन बजाना खुद ही सिखाते हैं, क्योंकि उनका कहना रहता है कि अगर मेरे जैसा आप कॉन्फिडेंटली सीखोगे बजाना इस तरह, तो आप लास्ट तक, एंड तक अपना कॉन्फिडेंस गमाओगे, मतलब आप हार नहीं सकते, लाइक दैट. बजाने के बाद त्याचप्रमाणे सुमारे 20 मिनिट मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. फिर उनके सर बोलते हैं कि मैं पिलू राग जो रहता है, राग का एक नाम रहता है, उसमें से एक धुन बजाई और उसको देख के उसके पिताजी नाना, फिर शिरीष के नाना बहुत ही खुश हो गए कि बहुत अच्छा बजाते. इसलिए जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता. वायलिन खाली ठेवले व नानाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. फिर नाना और शिरीष बहुत खुश हो गए. मैं बजाता रहा वह देखकर. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला. व पिता पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, कसं काय वाटलं एकंदरीत? वा उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषने माझे मध्य उत्तर दिले. मला त्याचा आगाऊ स्वभावाचा राग आला. फिर शिरीष और उनके पिताजी उधर से जाने लगे. पिता और पुत्र उठे और उनके सर खुद ही पूछे, कैसा लगा आपको ये प्रोग्राम, मतलब संगीत कैसा लगा? तो शिरीष खुद जवाब देने लगे कि बहुत अच्छा. ये सब बीच बीच में शिरीष बोल रहा था तो उनके म्यूज़िक टीचर को अच्छा नहीं लग रहा था. उनको उनके शिरीष के स्वभाव का बहुत गुस्सा आ रहा था. आपण कुठं असता कामाला, भोचकपणे शिरीषने पुन्हा म्हणाला. मला वाटले की मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम देते, पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्राची जोडी येऊ लागली. शिरीष बीच में से ही उनके म्यूज़िक टीचर को पूछने लगे कि आप किधर काम करते हो. ये क्वेश्चन पूछने के बाद उनके म्यूज़िक टीचर को बहुत गुस्सा आया. उनको लगा कि उनके जो पिताजी हैं नाना, वो ऐसे शिरीष बीच बीच में क्वेश्चन पूछ रहे थे, कुछ ना कुछ बोलते थे, इस स्वभाव से वो चिल्लाएंगे शिरीष पे, लेकिन वो कुछ ऐसा किए नहीं. फिर हर रोज़ वो दोनों जन, पिता और पुत्र दोनों जन आते थे, क्लास अटेंड करते थे म्यूज़िक का. शिरीषची प्रगती पाहून प्रसंगी मी आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. शिरीष बहुत ही होशियार लड़का था. म्यूज़िक अच्छे से, मतलब वायलिन बहुत अच्छे से बजाता था. सब स्टूडेंट में से मेरे ये बहुत होनहार लड़का था. उसके जो पिताजी थे वो भी शांति से सब कुछ सुनते थे
उनके टीचर बोल रहे हैं कि मैं भी उनके साथ बात नहीं करता था क्योंकि ये सब अटेंड करते थे अच्छे से. हा म्हणतात 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्याने होणारे माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असं ठरलं. 3 महीने हो चुके थे. 3 महीने के बाद मैंने तय किया कि शिरीष को मैं क्या करूँगा, एक प्रोग्राम बजाने के लिए दे दूँगा. शिरीषची अशी प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला ऐकून आनंद नाही झाला? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांनाच त्याचा आनंद झाला. उन्होंने पूछा कि बहुत ही अच्छा आपने शिरीष, उनके टीचर पूछने लगे कि शिरीष मैं आपको प्रेजेंट करने के लिए मौका दे दूँगा, आपको आनंद हुआ कि नहीं ये सब सुन के? तो वो बोले, मेरे से ज़्यादा मेरे पिताजी को बहुत ही आनंद हो गया. लेसन बड़ा है बच्चों, आज इतना ही. हम देखेंगे नेक्स्ट लेक्चर में पूरा लेक्चर हो जाएगा. थैंक यू.